22 एप्रिल 2025 हा इतिहासातला काळा दिवस म्हणून संबोधला जातो। याला कारण देखील असं होतं, काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून अटॅक केला आणि अनेक निष्पापांचे बळी घेतले। यावेळी हिंदू मुस्लिम असं म्हणत एका साईडला हिंदूंना दुसऱ्या साईडला मुस्लिमांना काढलं आणि हिंदूंना तुम्हें कलमा आता है क्या, तुम्हारा धर्म क्या है असं म्हणत गोळ्या झाडल्या। अशा निष्पाप लोकांचं त्यांनी बळी देखील घेतले। या घटनेला जवळजवळ वर्ष झालेलं आहे। अजूनही ज्यांचे जीवलग गेले आहेत ते हळहळत आहे। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हे ॲक्टिवेट केलं आणि त्यानंतर या सर्वांना न्याय मिळवून दिला। देशामध्ये टेररिस्टला कुठेही थारा मिळणार नाही असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। आज 7 मे 2026 म्हणजेच ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्याच्याच आठवणीमध्ये आज ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने एक डिफेन्सच्या वतीने एक व्हिडिओ जारी करण्यात आला, ज्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये कशा प्रकारे काम करण्यात आलं याबाबत सांगण्यात आलं। खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे। जिथं आम्ही धर्म, जात, पात, पंथ याला भारतात कुठेही थारा नाही, तिथे तुम्ही धर्म विचारून जी हत्या केलेली आहे त्याचा निषेध करत आज 7 मे 2026ला ऑपरेशन सिंदूर याला 1 वर्ष पूर्ण होत भारताने या ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने हा व्हिडिओ एक विजयाचा पताका म्हणून सादर करण्यात आलेला आहे। परंतु हे ऑपरेशन सिंदूर असंच पुढे चालू राहणार आहे, जेणेकरून भारतात काय पण भारताच्या बाहेर देखील जर भारतीयांना त्रास झाला तर ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने त्यांना उत्तर दिलं जाईल असे देखील सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।